ऑफिसच्या टिफिनसाठी झटपट असं आपण कोणतंही वाटण न वापरता चिकन आणि गरमागरम भाकरी बनवणार आहोत. कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, जावेत्री थोडीशी, स्टार फूल, काळी वेलची, 8 ते 7 काळी मिरीचे दाणे, तेजपत्ता 1, 2 चमचे कोथिंबीर आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत. कढई गरम झाली की मोठा 1 चमचा तेल घालायचं, 1 तेजपत्ता आणि 1 खडे मसाले आणि लसूणच्या पाकळ्या. लवंग उडते तेव्हा सांभाळून करायची. कढीपत्त्याच्या 2 डाळ्या, कांदा नरम पडेपर्यंत मिक्स करून घ्यायचा. टोमॅटो नरम पडेपर्यंत परतून घ्यायचं. अर्धा चमचा बटर, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे, एक अर्धा चमचा हळद, 1 चमचा कोल्हापुरी मसाला, पण मसाला 1 चमचा, घरचा कोकणी मसाला 1 चमचा, अर्धा चमचा घरचा गरम मसाला. त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं. एक 400 ग्राम चिकन आहे, मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करत त्याला शिजवून घ्यायचं. पाणी घालायचं नाहीये. झटपट आपलं बिना वाटणाचं रसरशीत असं आणि झणझणीत असं चिकन तयार आहे. आवडलं तर नक्की लाईक करा. चिकन बरोबर खाण्यासाठी आपण तांदळाची भाकरी बनवणार आहोत. तुम्ही ज्वारीची बाजरीची पण बनवू शकता. भाकरीचं पीठ चांगलं मऊसूत मळून घ्यायचं. जास्त पातळ मळायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही. आणि साईडनी चांगली थोपटून भाकरी शेकवून घ्यायची. थोड्या वेळाने पाणी लावायचं. लगेच पाणी लावले तर भाकरी खाली शेकत नाही आणि वरनं पिठूळ होते. आणि खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची. गरम गरम भाकरी आणि चमचमीत सुकं चिकन आपल्या टिफिनसाठी तयार आहे. आजची जर तुम्हाला ही टिफिन रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. थँक्यू.